कुर्ला विधानसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजय झाल्याबद्दल नवनिर्वाचित आमदार मंगेश कुडाळकर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। या दरम्यान आमदार मंगेश कुडाळकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की कुर्ल्यातील नागरिकांनी माझ्यावर पुन्हा एकदा जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवण्याचा मी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करेन। माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या मायबाप जनतेचा आभारी आहे। आता कुर्ल्याचा राहिलेला विकास करणे हाच आपला मुख्य उद्देश आहे। नेहरू नगर येथे आयोजित हेनरिक विजय सोहळ्यात महायुतीचे नेते व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमामध्ये हे तिसरं पर्व सुरू झालं आणि त्याची आज सर्व आपल्या कुर्लावासियांच्या वतीने एक सत्कार समारंभ आणि मोठे एक जाणीव मुख्य म्हणजे कारण आपल्याला या विभागात जे 10 वर्ष काम केलं आणि जो विश्वास आज नागरिकांनी माझ्यावर ठेवलेला आहे आणि नक्कीच या सत्काराच्या रूपानं एक जबाबदारी आली आहे आणि त्याच्या निश्चित या येणाऱ्या 5 वर्षामध्ये अधिक जोमाने अधिक गतिमान पद्धतीने काम करणार आणि नक्कीच या कुर्ल्याचे विविध विषय जे आत्तापर्यंत मार्गी लावले ते अजून कशा पद्धतीने कुर्ल्याला आपल्याला विकसित सर्वांगीण विकास या कुर्ला विभागाचा करता येईल हे नक्कीच मी यापुढे बघणार आहे। आज हा जो हॅट्रिक विजय जल्लोष झालेला आहे कुर्ला विधानसभेमध्ये, आज महायुतीचे तुम्ही बघत जर असाल तर सर्वच महायुतीचे सर्व पक्षाचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने इथे या कार्यक्रमाला आवर्जून आले होते आणि नक्कीच याच्या पुढचा जो पर्व आहे ते आमचे मंगेशभाई कुडाळकर जोमाने म्हणजे 10 वर्ष जे काम केले त्याच्याही अधिक जोमाने काम करणार आहेत, ह्याच्याबद्दल काही आम्हाला तीळमात्र शंका नाही आहे। आणि नागरिकांच्या समस्या असो इतर काही नवीन काही योजना असो जसं एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याकडे जोमाने काम केलं, आज राज्यामध्ये मुख्यमंत्री याने तेच काम पुन्हा त्याच जोशामध्ये त्याच जल्लोषामध्ये आणि त्याच गतीने पुन्हा शिवसेना महायुती हे एकत्र पुन्हा काम करेल याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। खरं तर शिवसेनेची 2 शकलं घडल्यानंतर जेव्हा मंगेशजी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आले त्याच्यानंतर ही पहिली निवडणूक म्हणजे ही पहिली परीक्षा होती आणि या परीक्षेमध्ये हॅट्रिक तर मारलेलीच आहे मंगेश कुडाळकर यांनी, मात्र आपण म्हणजे मोठ्या मताधिक्याने आणि नागरिकांचं प्रेम घेऊन पुण्या जनतेचं प्रेम घेऊन ते परत निवडून आलेले आहेत। खरं तर लोकसभेला काही फेक नॅरेटिव्स होते, काही लोकांमध्ये अपप्रचार झाला होता, त्याच्यामुळे या विधानसभेत आपण 23,000 मतांनी मागे होतो, 23-24 हजारांनी। हा संपूर्ण ही पिछाडी भरून काढत आघाडी घेऊन पुढे येणं हे बऱ्याच लोकांनी याबाबत शंका व्यक्त केली होती, पण कार्यकर्त्यांनी जो दिवस रात्र घाम गाळला आणि मंगेश कुडाळकर यांचं एक स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे, या व्यक्तिमत्वाला आणि त्यांच्या कामाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, भरभरून प्रेम दिलं आणि मंगेश कुडाळकर हे पुन्हा निवडून आले। त्यांचा सत्कार समारंभ होता। सगळ्यांनी अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत की या ज्या मंत्रिमंडळ आहे त्याच्यामध्ये आम्हाला जे आश्वासन मिळालं होतं त्याप्रमाणे मंगेश कुडाळकर यांना मंत्रिपद मिळेल। त्याच्यानंतर एक आणखीन मोठा जल्लोष आम्ही करू 100%। तोपर्यंत जय महाराष्ट्र। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।